जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। जंगलात अन्न व पाण्याच्या टंचाईमुळे नंदुरबार शहरात माकडांचा धुमाकूळ, विद्यार्थीसह शिक्षकांवर हल्ले। माकडांच्या हल्ल्याने शहरातील शाळांमध्ये असलेल्या विद्यार्थी व शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्यामुळे शहरातील शाळांना सुट्टी जाहीर केली। माकडांच्या उपद्रव्यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि सर्वसामान्य नागरिकांवर हल्ला करत असून अनेक दुकानांचे नुकसान केले आहे। वन विभागाकडे कर्मचाऱ्यांची पुरेशी संख्या नसल्यामुळे 2 दिवसापासून माकडांना पकडण्यात अपयश येत आहे, तर उपद्रवी माकडास पकडण्यासाठी नंदुरबार वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले आहे। नंदुरबार जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने जंगलातील पाण्याचे आणि अन्नाचे स्रोत आटू लागले आहेत। त्याचा परिणाम जंगलातील माकडे आता शहराकडे वळली असून रस्त्यावर वावरणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसह शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मागील गेल्या काही दिवसांपासून काही माकडे शहरातील विविध शाळांमध्ये घुसून विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ले करत आहेत। या हल्ल्यांमध्ये एकलव्य विद्यालयातील एका शिक्षकासह कमला नेहरू विद्यालयातील 3 विद्यार्थी आणि DR हायस्कूलमधील देखील विद्यार्थी जखमी झाले आहेत। माकडांच्या वाढत्या उपद्रवामुळे काही शाळांना खबरदारीचा उपाय म्हणून सुट्टी देखील जाहीर करावी लागली आहे। वन विभागाकडून गेल्या 2 दिवसांपासून माकडांना पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असले तरी अद्याप त्यांना यश आलेले नाही। शाळांबरोबरच शहरातील अनेक भागांमध्येही माकडांकडून नागरिकांवर हल्ले आणि काही दुकानांचे नुकसान होत असल्याच्या घटना समोर येत आहेत। त्यामुळे वन विभागाने अधिक मनुष्यबळसह विशेष माकडांना पकडण्यासाठी पथकास पाचारण करावे व विशेष सुरक्षा तैनात करून माकडांना तातडीने पकडून सुरक्षितपणे जंगलात सोडावे आणि भीतीमुळे बंद ठेवण्यात आलेल्या शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक आणि पालकांकडून केली जात आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।